जोशीजी सांगा ना. ए भीम, रमा, तुम्ही भले नका घाबरू ना, मागे हटा, पण आम्ही समजे तुमच्यासारखे वीर नाही आहोत. अन भीम, नाही आम्हाला आमचं आयुष्य तुझ्यासारखं लढाईमध्ये आणि हारण्या आणि जिंकण्यामध्ये घालवायचंय. पुरुषांची जातच अशी असते की प्रत्येक गोष्टीत पेटून उठायचं, पण बायकोचे काम असते त्यांना सांभाळणं. सांभाळ तुझ्या नवऱ्याला आणि मी सांभाळेन नरोत्तम आणि त्याच्या बाबांना. आणि हा, नरोत्तम तुझ्या नवऱ्याला माफ करेल आणि त्याला कॉलेजमध्ये त्रास देखील देणार नाही. हा तर व्यवहार झाला. आणि आई, जर सौदा करतच आहेस तर तुझी घाणेरडी विचारसरणी आणि समाजाच्या मान्यतांना विकून स्वतःच्या मुलीसाठी थोडं स्वास्थ्य, शांती आणि भविष्य विकत घे. गप्प बस. गप्प तुम्ही बसा. काय म्हणाला होतात तुम्ही आता? आमच्या आयुष्याला नरक बनवून टाकाल. नाही बनवू शकणार, कारण ज्या संकटांमधून आम्ही दररोज जातो ना, अशा नरकाची तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. आता आम्ही तुमची मुलगी म्हणजे निर्मलाची साथ देऊ आणि तिला या नरकातून बाहेर काढू. जा इथून तुम्ही, जा इथून सगळे लोक. भीमराव जाणार जाणार, परंतु आज इथे निकाल लावूनच जाणार. जर तू ह्याला इथेच मारलंस तर तुला देखील फाशी होईल, आणि मला हवंय की कोणी एकच मरावा. आता चल इथून. बाबा, मी मेलो तरी चालेल, परंतु याला तर मी आता. चल आता घरी चल. चल चल घरी, चला. जर 3 दिवसात पैसे परत नाही आले तर दिवसात ढवळ्या सगळ्यांसमोरून तुला इथून खेचत घेऊन जाईन. कळलं? हो मालक. जा. मालक, 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 खूप वाईट बातमी. काय झालं? आपल्या नरोत्तम जोशींची बहीण पळून जाऊन भीमरावला शरण गेली. नरोत्तम जोशी भीमरावांच्या घरी गेले होते आई वडिलांसोबत, पण आपल्या मुलीला सोबत न घेता परत निघून आले. ही तर आपल्या जातीची नाचक्की झाली मालक. गोलू, मूर्खा, ही वाईट नाही तर खूप चांगली आणि एक योग्य बातमी आहे, पण तुझ्यासारख्या मंदबुद्धीला कळणार नाही. भीमराव, नरोत्तम जोशीच्या बहिणीला आधार देऊन तू खूप मोठी चूक केलीयस. आता नरोत्तम जोशी आणि आमच्या समाजाची लोक तुला सोडणार नाहीत.
भीमपुरा यावेळी अडचण मोठी आहे, कारण ही लढाई आपल्या जातीच्या अधिकारापेक्षा समाजाच्या कुप्रथांविरुद्ध आहे. सातारा एक छोटी जागा होती. भीम कसा जिंकला, कोणाविरुद्ध जिंकला, कशी लढाई जिंकली यानं काय बी फरक पडत नाही. आणि हे मुंबई हाय. मुंबईमध्ये भीम लढाई जिंकला तर वरच्या जातीच्या लोकांमध्ये त्याची चर्चा व्हायला लागेल, आणि चर्चेमुळे माणूस प्रसिद्ध होतो, मोठा बनतो. तुम्ही ए भीम, जर तुला ही लढाई वाटत असेल तर कधी नाही लढू शकणार तू ही लढाई. हरण्याचा आणि जिंकण्याचा पर्याय खेळाडूकडे असतो, सैनिकाकडे नाही. भीमपुरा, तुझी आई नेहमी बोलायची की तू एक सैनिक आहेस, आणि सैनिकाला लढाई जिंकावीच लागते. भीमराव आंबेडकर, तुला जीवनात खूप खूप कामं करायची आहेत. आपल्यासाठी नाही, दुसऱ्यांसाठी. तू आणून दाखव या पोरीला घराच्या आतमध्ये. मी अभी बघती रमा भीम आत्या रामजी कसे या अडचणीला घरामध्ये घेऊन येतात. सगुणाबाई, दुसऱ्यांच्या घरामध्ये राहून हुकूम चालवायचा नसतो. मी पण बघते की निर्मलाला आतमध्ये येण्यापासून कोण थांबवतं. नाही, तुम्ही सगळे नका भांडू. मला तुमच्या सगळ्यांचं घर आणि हे छप्पर काहीच नकोय. घर तर माझ्या आई वडिलांचं पण होतं. मला फक्त भीम आणि रमा तुमच्यासारख्या लोकांची साथ हवी आहे. खूप अडचणींमधून जातीये मी. फक्त तुमच्या दोघांची साथ हवी आहे आणि सहारा हवाय. मला हे घर, हे छत नकोय. मी इथेच चाळीच्या बाहेर राहायला तयार आहे. निर्मलाताई, निर्मला, बाबा, आत्या, तुम्ही आतमध्ये जा. मी आणि रमा चाळीच्या बाहेर निर्मलाताईंसोबत राहतो. चल रमा. भीम, तुमच्यामध्ये इतकं साहस या पुस्तकांद्वारे येतं ना. हा, हे म्हणत असतात की जवर तलवार हातात असेल तवरच ती ताकद देते. पण जर का पुस्तक एकदा हातात घेतलं तर त्याचं ज्ञान माणसाला तेव्हा बी ताकद देत राहतं. मग त्याच्या हातात पुस्तक असो नसो. बरोबर बोललात तुम्ही.
आता विचार करते की जर तेव्हाच थोडं अजून शिकले असते तर. मग काय झालं? जेव्हा अभयजींसोबत निघून जाशील तेव्हा शिक. तसंही शिकण्यासाठी काही वय नसतं. मी आणि अभयजी सोबत. सगळं ठीक होईन, तुम्ही काळजी नका करू. जिजाबाई, समजा चांगलं चुंगलं नाही व्हायला पाहिजे. आणि भीमाच्या बाबतीत मी ऐकलं होतं की तो हट्टी हाय, विचारी हाय. जर तो चाळीच्या अंगणात बसून बसून ही लढाई जिंकायला नको, जसं त्यानं रात्रीच तुला सांगितलं होतं, आणि आपण इथं चाय बनवत राहू आणि बसून पित राहू. जिजाबाई, काहीतरी मोठा विचार कर, मोठा काहीतरी भारी. अगं, हे काय करते आहेस? चाय बनवते जास्तीची, जास्त लोकांना द्यायची आहे ना वहिनी. अगं, फुकट मध्ये चाय कुणाला पिऊ घालते? समजली. जिजाबाई काय करणार आहे? मी दादा आले की लगेच बोलते त्यांच्याशी. प्रमोद जोशीजी, हे चांगलं झालं नाही. असो, जे झालं ते झालं. त्या भीमरावच्या भूलथापांना बळी पडून आपली मुलगी निर्मला त्या भीमरावच्या चाळीत राहायला गेलीये. आता हा विचार करा की पुढे काय करायचं आहे. आपल्या मुलीला तर सांभाळू शकला नाहीत आणि मान वर करून उभे आहात. लाज नाही वाटत का तुम्हाला? काका, हद्दीत, तुमच्या हद्दीत राहा. मग सांगतो तुम्हाला. जेव्हा आपलीच मुलगी अशी वागली आहे तर कोणाकोणाचं तोंड बंद करणार? आणि या सगळ्याचं कारण तो भीमराव आहे. त्याच्याचमुळे हे सर्व काही झालंय. बाबा, काल रात्री त्या कारणाला संपवणारच होतो ना मी, परंतु तिथेही तुम्ही मला थांबवलं. प्रमोदजी, मुलगी तुमची आहे तर निर्णय सुद्धा तुम्हीच करा. आम्ही तर फक्त सोबत राहू. पुढाकार तर तुमच्या कुटुंबालाच घ्यावा लागेल ना. मला तर असे वाटते की आपण सगळ्यांनी एकत्र पोलीस ठाण्यात जाऊन त्या भीमराव विरुद्ध एक FIR दाखल केली पाहिजे. त्या भीमरावने आमच्या मुलीला फूस लावली आहे आणि अजून देखील आमची मुलगी त्याच्या सोबत राहत आहे. आणि पोलिसांनी भीमरावच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करावी आणि आमच्या मुलीला आम्हाला परत सोपवावे, म्हणजे आपण आमच्या सामाजिक मूल्यांप्रमाणे पूर्वीसारखं जगू शकू. हे तर तुम्ही अगदी उचित बोललात, परंतु मला नाही वाटत की कायदा आपली मदत करेल. मान्य करावं लागेल. हा समाज कसा चालेल, कोणत्या नियमांवर चालेल, हे कायदा नाही, आपण ठरवणार. हे घ्या, घ्या घ्या, तुम्ही बी घ्या. अरे वा जिजाबाई, आज आमच्या समद्यांसाठी चाय, हा? आणि ते बिहित एकदम जा. काय तुम्ही भीम आणि रामाला घाबरता हे आम्ही मान्य करू शकत नाही. जनार्दन, अरे भीमाबाई तर आपला नवरा रामजीला पण नाही घाबरत, तर मग भीम आणि रामा कोण आहे?
जिजाबाई नक्कीच काहीतरी विचार करून आम्हाला बोलवलं असेल. हा मग जिजाबाई काय विचार केलाय तुम्ही सांगा. दादा, आत्ताच मी सगुणाबाई आणि जिजाबाईला बोलताना ऐकलं. मला बरोबर नाही वाटत आहे. जिजाबाईच्या डोक्यात काहीतरी नक्की चाललंय. ते नक्की वाईटच आहे. ती आत्ताच समजा चाळीतल्या लोकांसाठी चाय बनवून घेऊन गेलीये बाहेर. चल जाऊन विचारूया आता काय नवीन खेळ खेळणार आहे ती. चल. बरोबर आहे. आता आम्ही याची घोषणा आता इथंच करणार. आणि जिजाबाई आम्ही सगळे तुम्हाला विजयी करणार आणि तो भीम तिकडं हारलेलाच उभा राहणार. आणि हारलेला भीमाचं तोंड किती भारी वाटेल ना. चला तर मग आपण समजे घोषणा करूयात. आता वाट कशाची बघायची. कसली घोषणा. कसली वाट नाही बघू शकत आहे तुम्ही. हा सांगा आता हे काय नवीन नाटक. जिजाबाई हे काय नवीन नाटक लावलंय. तुम्ही इकडे काय करताय. तुम्ही तर तिकडं तुमच्या सून आणि लेकाकडे असायला हवे होते. तिकडे गरज आहे तुमची. काय चाय प्याल. अहो कळलं नाहीये का तुम्हाला. तुम्ही जा. तुमच्या सून आणि लेकाजवळ असायला पाहिजे तुम्ही. तिकडे गरज आहे तुमची. तुम्ही पण ना सारखं सारखं स्वतःचं कर्तव्य विसरता. जिजाबाई खरं खरं सांग आता हे काय नवीन नाटक सुरू करणार आहे. मी कुठं काय करणार आहे. यावेळी जे पण करायचं आहे ते समजे चाळीतले मिळून करतील. अच्छा एकट्याला नाही जायचं तुम्हाला हो ना. काही हरकत नाही. तुम्ही समजे पण जा यांच्या संग. जा समद्यांसोबत जा. एकटं जायचं नाही आणि तुम्हाला जा. चला रामजी चल. जा जा येतील ते तुमच्या संग. चला चलो कोको. चला चला. अहो ताई तुम्ही नाही जाणार. ओ समजलं मला. तुम्हाला माझ्या संग जायचं आहे ना. चोरून चोरून साथ देता तुम्ही माझी. सांगत नाही बस. हा असं वाटतं तुला. मग ठीक आहे. मग तू बी आज बघूनच घे की मी कोणाच्या बाजूला हाय ते. चल. घे पोरी. आणखीन गरज असेल तर मला सांग. मी आणखीन आणून देईन. मी हिला आधीच सांगितलं होतं मी चाय बनवते म्हणून. पण ऐकलं तर ना. काकू जर तुम्ही लोक मला आसरा देऊ शकता तर मी काय तुमच्यासाठी चहा नाही बनवू शकत. अरे तुम्ही बनवू शकता पण तुम्ही पाहुणे आहेत ना. आणि पाहुण्यांनी चहा बनवलेलं चांगलं नाही वाटणार ना. तेच तर. हे बरोबर नाहीये. हिचं इथं राहणं बरोबर नाहीये. आणि आता या चाळीत तेच होणार जे या चाळीतले लोक निर्णय घेतील.